नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण रव्याची खीर बनवते रामनवमीच्या प्रसादासाठी। तर आता रामनवमी आलीच, परवाच, उद्याच आली म्हणा। तर आपण त्यासाठी खीर बनवते रव्याची आणि गूळ घालून केलेली। मस्त आणि खूप स्वादिष्ट ही खीर होते बघा, आणि चवीला तर खूप अप्रतिम लागते। अशा पद्धतीने आपण रव्याची खीर बनवते। त्यासाठी लागणारे साहित्य घेतले तर रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी मी मोठा जाडा रवा घेतलाय, एक गुळाचा खडा घेतलाय 100 ग्रॅम असेल, जायफळ घेतले, वेलची घेतले, काजू बदामचं काप करून घेतले, तर सुक्क खोबरं मी किसून घेतलेलं आहे। प्रथम आपण कढई ठेवूया गॅसवर। कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया। झटपट ही खीर तयार होते। काजू बदाम आपण तुपामध्ये परतून घेऊया। अशा पद्धतीने खीर केली तर आपल्या गॅसची पण बचत होते बघा। आता गॅसचा तुकडा जास्त चालू आहे तर आपली गॅसची पण बचत होते, जास्त वेळ पण लागत नाही शिजायला। काजू बदाम चांगलं परतून घेतलेत आपण। त्याच तुपामध्ये आपण रवा घालूया। रवा चांगला खमंग भाजून घेऊया आपण। कलर बदलेपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत आपण रवा भाजून घ्यायचा चांगला, बदामी कलर येतो। खीरीला टेस्ट छान येते जेवढा रवा आपण छान भाजेल तेवढा। तुम्ही बघू शकता रव्याचा पण कलर बदलला आपल्या। एकसारखं हलवून घ्यायचं आपण, कढईला चिटकणार नाही बघा। रवा अशा पद्धतीने मी भाजून घेतलाय, काढून घेतलाय। त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेऊया। खोबऱ्यामुळे छान खीरीला चव येते, दाताखाली छान लागतं खोबरं। आज आपण रव्याची खीर बनवतोय रामनवमीच्या प्रसादासाठी। आता कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घातले मी। आता गूळ घाले बारीक चिरून घेतलेला। मिक्स करून घ्या, गूळ पूर्ण इगरतोय आपला। तुम्ही अशा पद्धतीने एकदा खीर करून बघा, नक्कीच खूप छान होईल तुमची पण। आता गूळ म्हणलं का जायफळ आपण किसून घालूया। जायफळ घातल्यास छान असा सुगंध येतोय। वेलची टाकल्या मी आपण, सोलून घातली मध्ये। आता आपण वैरून घेऊया खीर, म्हणजे रवा वैरून घेऊया। आता खोबरं पण घालून घेऊया। काजू बदामचा अर्धा कप घालून घेऊया। एकसारखं हलवून घेऊया, गुटळ्या होणार नाही त्या। चिमटभर मीठ घालूया। गोडाच्या पदार्थात मीठ वापरल्यावर अजून गोडाची चव वाढते। आता मी जायफळ किसून घालते। जायफळ खूप टेस्ट येते, गोड असल्यावर जायफळ घातले छान चव येते बघा। तर आपली आता खीर तयार होते। परत एकदा हलवून घेऊया कढईपासून, म्हणजे गुळापासून। 1 मिनिटभर झाकण ठेवलंय मी, काढून घेतल्यानंतर अजून परत एकदा हलवून घेऊया। तर अशा पद्धतीने आपली आता खीर तयार झाली आहे बघा, दाटसर अशी गुळाची रव्याची झटपट खीर तयार होते 5 मिनिटात, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही पण नक्कीच बनवा रामनवमीच्या उपवासाला, त्या दिवशी प्रसादासाठी। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण। वरून आपण काजू बदामचं काप घातले तर डेकोरेशनसाठी खूप सुंदर दिसते। बाय बाय, धन्यवाद।